आलेलं आहे. जवळपास 100 ते 125 बोंड या प्रत्येक झाडाला इथे तयार झालेले आहे. बोंडाचं वजन किती असेल अंदाजे? 7 ते 8 ग्रॅम. आणि रोगाला जास्त बळी पडते की कमी बळी पडते? खडकी येथील प्रगतशील शेतकरी श्री हेमंत सुरेशराव खैरकर, तालुका आष्टी, जिल्हा वर्धा येथील हे प्रगतशील शेतकरी आहे. यांनी तुलसी सीडचं पंगा हे वाण 27 जूनला लागवड केलेली आहे 4x1 अंतरावर. आणि 4x1 अंतरावर लागवड करून 27 जूनला एवढी लेट लागवड करून सुद्धा तुलसी सीडचं पंगा हे एवढं जबरदस्त वाण इथे आलेलं आहे. जवळपास 100 ते 125 बोंड या प्रत्येक झाडाला इथे तयार झालेले आहे. तर या शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने मशागत केली हे आपण या प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या भाषेत त्यांना विचारू. दादा नमस्कार. तुम्ही खताचे डोस किती दिले याला पंगावानाला? 3. आणि फवारणी किती केली? 4. कसं वाटलं तुम्हाला पंगावान? भरपूर बोंड्या आहे, पात्या आहे. आजपर्यंत ज्याची लागवड केली त्यांनाही नाही कोणी एवढं. अच्छा, वाण तुम्हाला आवडला? बोंडाचं वजन किती असेल अंदाजे? 7 ते 8 ग्रॅम. आणि रोगाला जास्त बळी पडते की कमी बळी पडते? बाकीच्या परस कमी आहे. बाकी व्हेरायटीपेक्षा कमी बळी पडते. वाण तुम्हाला आवडलं. अजून काय वैशिष्ट्य चांगले वाटले तुम्हाला पंगावानाचे जे तुम्ही प्रत्यक्ष लावलेलं आहे? आज आपण इथे बघत आहोत 100, 125, 150 बोंड प्रत्येक झाडाला लागून आहे. तुम्ही हे बघत आहे, इथे सिरीजच्या सिरीज बघत आहे, पूर्ण लढच्या लढ बघत आहे. तर अजून काय चांगलं वाटलं तुम्हाला पंगावानाचं? पंगावानात व्हेरायटी चांगली आहे. व्हेरायटी चांगली आहे, तुम्हाला आवडली. आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी पंगावान लागवड करायला पाहिजे. पंगा 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 ले ले